वीकेंड असून सुद्धा आज मी सकाळी लवकर उठून अंघोळ देवपूजा उरकून मेकअपच्या नावाखाली गंधाचा टिकला लावून छान तयार झाले आणि अर्धा तास शांतपणे वाचन केलं आणि मग आवरायला घेतलं, कारण आज मला जायचं होतं सोलो मूवी डेटला. घरातून निघताना लक्षात आलं की गाडीचा India@11 म्हणजे गाडीची चावीच सापडत नाहीये, म्हणून जाम टेन्शन मध्ये घाईघाईने घराखाली उघड्यावर काल दुपारी लावलेली गाडी आता आहे का हे बघण्यासाठी गेले, तर गाडी आणि चावी दोन्ही सही सलामत सापडली. खुश, स्वामींचीच कृपा असं म्हणून निघाले आणि थेट जाऊन पोचले माझ्या सोलो मूवी डेटला. यावेळी आठवणीने गाडीची चावी काढून घेतली आणि वर गेले तर हे सुंदर पोस्टर बघायला मिळाले. आता तुम्हाला कळालं का मी कोणता मूवी बघायला आले होते? सकाळी 8 आणि 8:05 असे अगदी 5 मिनिटाच्या फरकांनी 2 शो होते आणि दोन्ही शो हाऊसफुल होते. आतमध्ये प्रवेश करताच ही सुंदर रांगोळी बघायला मिळाली. लोक या रांगोळी जवळ आणि आतमध्ये पोस्टर्स जवळ सगळीकडे फोटोज सेल्फीज काढत होते. स्वामींचा चित्रपट बघण्यासाठी नव्हे तर अक्कलकोटी दर्शनासाठी लागते ना, तशी रांग स्क्रीन रूम मध्ये जाण्यासाठी लागली होती. मला तर बाबा माझ्या फेवरेट नंबर 11वर सीट मिळाली होती आणि फायनली सुरू झाला देऊळ बंद 2. आता परीक्षा देवाची. माझ्यासाठी हा चित्रपट अगदीच पर्सनल आहे, कारण मी स्वतः प्रवीण दादांच्या थिएटर ग्रुपमध्ये काम करते आणि माझे नाटकातील सहकलाकार मला या चित्रपटात दिसणार होते. प्रवीण तरडेंच्या कथा आणि संवाद लेखनाची तर मी खूप मोठी फॅन आहेच, पण यार स्नेहलताईने या चित्रपटात जे काही काम केलंय ना, अतिशय नैसर्गिक. नायिका प्रधान चित्रपट बनवण्याची रिस्क तर बॉलिवूडमध्येही फारशी दिसून येत नाही, पण या मराठी चित्रपटाचा दर्जाच वेगळा आहे. जसं श्रीराम म्हटलं की अरुण गोविल आणि श्रीकृष्ण म्हटलं की नितीश भारद्वाज डोळ्यांसमोर येतात, तसं आता मोहन जोशी महाराष्ट्राला स्वामी समर्थ वाटू लागले आहेत. इतक्या सहजतेने त्यांनी ते स्वामींचं पात्र साकारलेलं आहे. बरोबर 11:11 शो संपला आणि मी मात्र देऊळ बंद 2 मधील पथनाट्य गाण्याची कोरिओग्राफी केवढी सूचक आणि भन्नाट होती हा विचार करत करत घराकडे निघाले.